समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त नागाची कुमटे येथे रक्तदान शिबिर, वडूज रस्त्यावर वृक्षारोपण तसेच संपूर्ण गावात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। तर गुरसाळे येथे वाढदिवसाच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते। कुमटे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वडूज येथील आयुष ब्लड बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले। संजय रायबोळे, सौ शारदा रायबोळे आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले। राष्ट्रवादीचे नेते निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे डॉक्टर महेश गुरव, मोहनराव देशमुख, युवा उद्योजक भालचंद्र कदम, प्रशांत विरकर, मकरंद बोडके, निलेश घारगे देशमुख, बुरकवडीचे माजी सरपंच शिवाजीराव कदम, सरपंच ललिता कदम, चेअरमन शरदराव कदम, मनोजदादा कदम, माजी पंचायत समिती सदस्य धर्माशेठ मांडवे, महाराष्ट्र केसरी दळाची फडतरे, निवृत्त पोलीस अधिकारी सुहास मांडवे, कुमठे सरपंच लता गलंडे, उपसरपंच रणजित फडतरे, चेअरमन महादेव मांडवे, व्हाईस चेअरमन सुनील फडतरे, ॲडव्होकेट रोहन जाधव, सदाशिव माने, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी पवार, विजयराव जगदाळे, अभिजित येवले, रामभाऊ निंबाळकर, डॉक्टर कुंडलिक मांडवे, जितेंद्र देशमुख, रशीद शेख, सचिन साळुंखे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। कुमटे येथील कार्यक्रमात एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, शिक्षक संघाचे नितीन माने, जितेंद्र फडतरे, श्री बाबर, श्री सर्वगोड यांनी मनोगत व्यक्त केले। तर स्वतः सभापती मांडवे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेकडून मिळालेल्या प्रेमामुळे समाजासाठी आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचं सांगितलं। माजी उपसरपंच दीपक शेठ मांडवे यांनी आभार मानले। दरम्यान गुरसाळे येथे सभापती पैलवान संदीप मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सभापती केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये फलटणचे दिवंगत बैलगाडा शौकीन रणजित निंबाळकर सर यांच्या सर्जा बैलाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। फायनलच्या फेरीमध्ये सर्जा आणि बकासूर या दोन बहुचर्चित बैलांच्या गाड्या शेजारी शेजारी असल्याने सुट्टीपासून मोठी चुरस होती। मात्र शेवटच्या काही क्षणामध्ये सर्जाने अंतर टाकत मैदान मारताच समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलाल भंडाऱ्याची उधळण केली। या शर्यतीमध्ये खिंडवाडी येथील श्री स्वामी समर्थ शंभो महिद्या ग्रुपच्या बैलजोडीने द्वितीय, कर्जत सातारा येथील थांब लिंबेश्वर प्रसन्न सागर फाळके यांच्या गाडीने तृतीय क्रमांक, मुरुम या बैलजोडीने चतुर्थ, ज्योतिर्लिंग प्रसंग सस्तेवाडी फलटण या बैलगाडीने 5वा क्रमांक पटकावला। श्रीनाथ साहेब प्रसन्न सुसगाव, सोमेश्वर मित्रमंडळ, सीनादेवी प्रसन्न, अभिमाता प्रसन्न, सुलतान ग्रुप भिवंडी या 3 गाड्यांना विभागून बक्षीस देण्यात आले। ॲडव्होकेट रोहन जाधव, बाजीराव जाधव, सुनील मोरे यांनी धावते समालोचन केले। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सरपंच हसन शिकलगार, उपसरपंच निलेश पवार, महेश वाघ, सचिन जाधव आदींसह सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, युवक मंडळ, कार्यकर्ते आणि ज्योतिर्लिंग भक्तांनी विशेष परिश्रम घेतले। त्याचबरोबर चिपळूणवरून TWJची टीम सुद्धा आपल्या इथे आज श्रमदानासाठी आले, कारण गेले 7 रविवार काम बघून ते सुद्धा इथे उपस्थित राहिलेत। आणि ह्याच आज आपला जे महाश्रमदान आहे त्या दिवशीच दादांचा आपल्या वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे दादा इथे उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या खटाव पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती आणि सातारा जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष आणि आपल्या कुमटे गावचे सुपुत्र सन्माननीय संदीप मांडवे दादा यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय। वृक्ष लागवडीचा आज ही त्यांच्याच वाढदिवसाचा औचित्य साधून आपण या ठिकाणी वृक्ष लागवडी केलेली आहे। सकाळी आपण त्यांच्या या वाढदिवसानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर त्या ठिकाणी कुमटी या ठिकाणी आयोजित केलं, त्यालाही भरपूर असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला। आपले दादा खटाव पंचायत समितीचे पंचायत समिती सभापती झाले आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एवढी मोठी लोकांनी गर्दी केली की प्रत्येक गोरगरीब असेल, सामान्य माणूस असेल, त्या ठिकाणी दादांच्याकडे काम करून घेण्यासाठी त्या ठिकाणी येत होता। त्या ठिकाणी शिपाई होता, शिपाई म्हणला की म्हणला आत्तापर्यंत इतके सभापती झाले पण एवढी गर्दी असणारा सभापती आम्ही पहिल्यांदाच पाहिला। एवढं मोठं काम त्या ठिकाणी दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कोरोना काळात दादांना इतकं फोन यायचे की आम्हाला बेड उपलब्ध करा, आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करा, आम्हाला दवाखाना उपलब्ध होत नाहीत, डॉक्टरची सोय होत नाही। दादा त्या कशाचाही विचार करत नव्हते, पण त्या पेशंटची सोय करण्याचं काम दादा त्या ठिकाणी करत होते। आणि स्वतःला 2-3 वेळा त्यांना कोरोना झाला पण दादा घाबरले नाहीत, तरी पेशंटची सेवा करण्याचं काम दादाने या ठिकाणी केलेलं आहे। असं हे दादांचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो
त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना या सर्व पूर्ण होत त्यांना उत्तम असं आरोग्य लाभो, आई तुळजाभवानी त्यांना उदंड असं आयुष्य देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्व कुमटे ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मित्र, खटाव पंचायत समितीचे माजी कर्तबगार सभापती, सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपदादा मांडवे यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे। आज वाढदिवसाच्या निमित्तानं कुमटे ग्रामस्थ, ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण आणि महाश्रमदान आयोजित केलेलं आहे। ह्या तिन्ही गोष्टी मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे। रक्त आणि श्वास नसला तर काही चालत नाही। रक्तदानाने कोणाला तरी जीवदान मिळणार आहे। त्याचबरोबर झाडे लावल्याने श्वासोच्छ्वास घेण्यात मदत होणार आहे। एका श्वासाची किंमत काय आहे ते आपण सर्वांनी कोरोना काळात जाणवले। या काळात दादांनी जे काम केलं त्याचा मी जवळनं साक्षीदार आहे। ज्या पहिल्यांदा एक माणूस त्या काळात कोणाजवळ जायला घाबरत होता, कुटुंबातली माणसं सुद्धा घरच्या माणसाचा तिरस्कार करत होते, अशा प्रसंगी एक कल्पना दादा एक पेशंट सातारला चालला होता आणि दादांची आमची चर्चा झाली की याबाबत काहीतरी केलं पाहिजे होतं। त्यानंतर आम्ही सातेवाडीच्या मधुमाला मंगल कार्यालयात पहिलं कोरोना सेंटर सुरू केलं आणि त्या सेंटरमध्ये लहान लहान पेशंट म्हणजे कमी आजाराचे पेशंट होते ते शेकडो पेशंट चांगले झाले। दुसरी गोष्ट आहे, आत्ता माझ्या अगोदरचे वक्ते नितीन माने असतील, जितेंद्र फडतरे माझे ग्रामपंचायत सदस्य असतील, दादांच्या सभापती कालावधीचा उहापोह केला। तसं पाहिलं तर मोहनभाऊ आपण पाहतोय की खटाव तालुक्याच्या पंचायत समिती सभापतीला एक मोठा दर्जा आणि उंची आहे। या खटाव पंचायत समितीचं माजी आमदार चंद्रहार पाटील, माजी आमदार भाऊसाहेब गुदगे, स्वर्गीय अरुणराव बागल, त्याचबरोबर रघुनाथ घाडगे या दिग्गजांनी सभापती भूषवलं। त्यावेळेला या सभापती पदाला दर्जा उंची प्राप्त झाली होती। पूर्वी तुम्हाला आठवत असेल की आमदारकी एवढी सत्ता सभापतीला होती, पण मध्यंतरीच्या काळात 2.5 वर्षाला धोरण बदललं आणि सभापती पदाची राया गेली होती। त्यानंतर ज्यावेळेला दादा सभापती झाले पंचायत समिती, त्यानंतर पुन्हा या सभागृहाला किंवा सभापतीला एक उंची प्राप्त झाली आणि त्या माध्यमातून किती कामं होतील, काही झाली काही नाही झाली हा गौण भाग आहे, पण आलेल्या माणसाला तिथे या बसा मधनं त्याला पाहुणचार करणं, त्याचं काम मार्गी लावण्याच्या दृष्टीनं फोन करणं, ही जी दादांनी सिस्टीम राबवली त्यामुळं त्यांचा हे नावलौकिक संपूर्ण खटाव तालुक्यात झाला। आज कुठलाही साधा सुद्धा कार्यक्रम असला की मूळ मांजरपाडीपासून मायनीपर्यंत त्यांना निमंत्रण येतं। या माध्यमातून त्यांनी अनेक माणसं जोडली आणि दादांच्या जाण्यामुळे त्या कार्यक्रमाची उंची वाढती। अशा ह्या कर्तव्य संपन्न आणि अत्यंत साधी राहणी असलेल्या आणि सर्वांच्यात मिळून मिसळून असणाऱ्या व्यक्तिमत्वास परमेश्वर कृपेनं जास्तीत जास्त आयुष्य द्यावं, त्यांचं आरोग्य चांगलं आहे ते असंच राहावं, यासाठी आमचा येरळा परिवार, खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। वाढदिवसानिमित्त मी येळूरून आलो आणि आमचे विकास सेवा सोसायटी यांच्या वतीनं येळूर ग्रामस्थ आणि अमोल गाडगे युवा मंडळ यांच्या वतीनं भावना दादांना हार्दिक शुभेच्छा देतो। तुमचं अशीच वाटचाल उंचीवर जावी ही आमची अपेक्षा आहे। एवढं बोलतो मी। आज या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला, चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपणाचा आणि रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल या आपल्या गावातील परिसरातील सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून हृदयापासून जाहीर आभार मानतो। इथून पुढच्या कालावधीमध्ये या परिसरासह संपूर्ण तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करण्याचं
अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत असताना या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक असं हार्दिक आभार मानतो आणि निश्चितपणे आपण केलेल्या सहकार्यामुळं आपण दिलेल्या प्रेमामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये सर्वसमावेशक एक सर्वांना भावेल अशा पद्धतीचं काम माझ्या हातून घडेल अशी मनोमन खात्री आणि विश्वास आपल्याला देतो. पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, नागाची कुमठे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.